पण दुर्दैव असं आहे की सोयाबीन ठेवण्यासाठी त्यांच्याकडे बॅगा नाहीत, असं काही ते फालतू कारण देऊन शेतकऱ्याचं सोयाबीन तिथं विकत घेतलं नाही। शेतकरी आज 3,500 ते 4,000च्या आसपास सोयाबीन विकतोय आणि सरकारी केंद्रावर शेतकरी जेव्हा जातो तेव्हा नीट वागणूक त्या ठिकाणी दिली जात नाही। तसंच तुरीच्या बाबतीत आहे, तुरीचे भावसुद्धा तिथं पडलेले आहेत। याच्यात शेतकऱ्याचा नुकसान खूप मोठ्या प्रमाणात आहे। गेल्या वर्षी फक्त सोयाबीन शेतकऱ्याचं 25,000 कोटीचं नुकसान झालं, कपाशीचं 15,000 कोटीचं नुकसान झालं। आणि आज या महाराष्ट्रामध्ये आत्ता जर आपण बोलतोय तर जेव्हा अख्खा सीझन संपेल तेव्हा सोयाबीनचं 25,000च्या पुढं नुकसान झालेलं असेल, तुरीचं सुद्धा 3,500 कोटीचं नुकसान झालं असेल। दुर्दैव असं एवढं मोठं मॅन्डेट तुम्हाला 222पेक्षा जास्त आमदार तुमचे निवडून आले मित्रपक्षाचे धरून, एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही शेतकऱ्याला आज दुर्लक्षित करताय, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। सरकार आज राज्यामध्ये काय करते हे सांगता येणार नाही, पण बरेच मंत्री असे आहेत की त्यांना अजूनपर्यंत PA मिळालेले नाहीत, PS मिळालेले नाहीत आणि सरकार आज फक्त एक व्यक्ती नाही तर एक ऑफिस चालवते असं आपल्याला कुठेतरी जाणवतं आहे। याच्यात दुर्दैव असं होतं आहे की त्याच्यामध्ये सामान्य लोक खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत येत आहेत। तुम्ही आत्ता खरेदी केंद्राच्या बाबतीत बोलला, तिथंसुद्धा वशिला मोठ्या प्रमाणात लावला जातो। शेतकरी लाईनीत मात्र वशिला असेल तर त्याला डायरेक्ट ॲक्सेस दिला जातो आणि मग तिथं शेतकऱ्याला थांबावं लागतं, ट्रकचं भाडं द्यावं लागतं, टेम्पोचं भाडं द्यावं लागतं आणि याच्यात शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत चाललेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।